ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर विद्यमान 2 उपायुक्तांची सर्वसाधारण सभेच्या ठरावातून करण्यात आलेली शिफारस नियमबाह्य आहे. या संदर्भात महापालिकेनं केलेला ठराव रद्द करून राज्य सरकारच्या नियमानुसार प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निवड करावी अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिकेच्या 23 जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत आयत्या वेळेचं प्रकरण आणून घाईघाईत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त या पदावर पदोन्नतीने नियुक्तीसाठी 2 उपायुक्तांची नावं निश्चित करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त हे ठाणे महापालिकेतील महत्त्वाचं पद असून हे रिक्त राहणं उचित नाही. ही बाब विचारात घेता 31 ऑगस्ट रोजी रिक्त होणाऱ्या पदावर या नियुक्त्या करण्याबाबतच्या प्रस्तावास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली होती. हा प्रस्ताव मान्यतेच्या पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवण्यास सर्वसाधारण सभा मान्यता देत आहे असा उल्लेख ठरावात होता. मात्र संबंधित ठराव हा संशयास्पद असून नगरसेवकांना माहिती न देताच घाईघाईत मंजूर करण्यात आला असा आरोपही नगरसेवक नारायण पवार यांनी केलाय. राज्य सरकारच्या निर्णयानुसार महापालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीने नियुक्ती करावयाच्या प्रस्तावावर विचार करण्यास्तव नियमावली निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीने नियुक्तीसाठीचे प्रस्ताव विचारात घेण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव असून सदस्यपदी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय, ज्येष्ठतम महानगरपालिका आयुक्त, संबंधित महापालिका आयुक्त, उपसचिव तर सदस्यपदी अप्पर सचिव यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त पदाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता होती अशी माहिती नारायण पवार यांनी दिली आहे. अतिरिक्त आयुक्त पदावरील बेकायदेशीर नियुक्तीमुळे संबंधित प्रकरणाला न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर या प्रकरणामुळे महापालिकेची अनावश्यक बदनामी होऊ शकेल. महासभेला अतिरिक्त आयुक्त पदाच्या बढतीचा अधिकार नसल्याने महासभेवर ताशेरे ओढले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित ठराव हा विखंडित करावा. तसंच महापालिका संवर्गातून अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त पदावरील नियुक्तीसाठी नियमानुसार प्रक्रिया राबवावी अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. आधी पक्ष सांभाळा मग पतंगबाजी करा, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची संजय राऊत यांच्यावर टीका. शिवसेना पक्ष आणि चिन्हांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी उबाटा खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. न्यायालयातील सुनावणीवर राऊत यांनी नेहमीप्रमाणे पतंगबाजी केली. न्यायाधीशांनी जणू काही त्यांच्या कानात निर्णय सांगितलाय अशा आविर्भावात राऊत पतंगबाजी करत आहेत अशी खरमरीत टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना हा एकसंध पक्ष असून पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही असं निरीक्षण निवडणूक आयोगानं नोंदवलं होतं. त्यावरूनच निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि एक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याचं म्हस्के यांनी सांगितलं. त्याचा राऊत यांनी अभ्यास करावा. सत्तेसाठी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे विचार आणि तत्व आपण विसरलात असे खडे बोल खासदार म्हस्के यांनी राऊत यांना सुनावले. आज न्यायालयाचे कौतुक करायचा आणि निर्णय विरोधात गेला की न्यायमूर्ती आणि न्यायालयाच्या नावाने खडे फोडायचा हा उद्योग राऊत करतायत. त्यामुळे राऊतांच्या पतंगबाजीला काही अर्थ नाही अशी टीकाही म्हस्के यांनी केली. बाळासाहेबांचे विचार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर आमचा विश्वास आहे. उबाटा गटातील शिल्लक माणसे थांबवण्यासाठी राऊत बेताल विधान करत आहेत. आधी उबाटा गट सांभाळा मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने टाहो फोडा असा टोलाही म्हस्के यांनी राऊतांना लगावला. उबाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी राऊत यांनी केलेली आहे. इतरांना विलीनीकरणाचे सल्ले देणारा उबाटा गटाला कदाचित MIM किंवा समाजवादी पक्षात विलीन व्हावं लागेल अशी बोचरी टीका खासदार म्हस्के यांनी केली आहे. शिवसेनेची काळजी करण्यापेक्षा राऊत यांनी उबाटा गटातील शिल्लक आमदार, खासदार, नगरसेवक पक्षात कसे राहतील याची काळजी करावी असंही म्हस्के यांनी सांगितलं. पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी राऊत वेळ पडल्यास काँग्रेसमध्येही प्रवेश करतील अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली आहे. हे बघा, ट्विट वॉर नाहीये. संजय राऊत हे नेहमीच पतंगबाजी करत असतात. त्याच पद्धतीची पतंगबाजी कालपासून ते न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात करतायत. जसे काही न्यायमूर्तींनी त्यांच्या कानातच येऊन सांगितलेलं आहे की निर्णय काय देणार.
संजय राऊत ज्या दिवशी निवडणूक आयोगाने आम्हाला निशाणी आणि पक्षाचं नाव दिलं त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे आपण वाचलत का? आमच्या पक्षात फूट पडलेली नाहीये. पक्ष आमचा एकसंध आहे, मूळ शिवसेना आहे. आपण बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची तत्व हे आपण विसरलात. त्यामुळे आमचा पक्ष एकसंध आहे आणि निवडणूक आयोगाने जे कारण दिलेलं आहे ते तुम्ही तपासा. संजय राऊतांचं कसं आहे की पतंगबाजी करायची. आमचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची मूळ तत्वाची शिवसेना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न यांनी लिहिलेलं संविधान यावर आमचा विश्वास आहे. आता न्यायालयाचं कौतुक करायचं आणि निर्णय लागला की न्यायमूर्ती आणि न्यायालयाच्या नावाने शिव्या घालायच्या हाच उद्योग तुमचा आहे. त्यामुळे ह्या पतंगबाजीला काही अर्थ नाहीये. रोजची जाणारी माणसं थांबवण्याकरता कदाचित आपण याचा उपयोग करू पाहत असाल. आधी आपला पक्ष सांभाळा, जे काही उरली सुरलेली माणसं सांभाळा आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने टाव फोडा. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. बावीस वर्षांची प्रतीक्षा संपली. 3276 कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा. तब्बल 22 वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानात कंत्राटी तत्वावर सेवा बजावणाऱ्या 3276 कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळालाय. राज्य शासनानं एक वेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कर्मचाऱ्यांना त्यावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर केलाय. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या सेवा शाश्वतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागलाय. या निर्णयासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी गेल्या 1.5 वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा केला होता. विधान परिषदेच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत सेवा समाप्तीचा प्रस्ताव, वेतनातील तफावत आणि सेवा शाश्वतीचा अभाव याकडे शासनाचं लक्ष वेधलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयाची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर समिती नेमून विविध राज्यातील धोरणांचा अभ्यास करण्यात आला. समितीच्या शिफारशी आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर अखेर शासनानं निर्णय जाहीर केलाय. 30 जून 2026 पर्यंत 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या 3276 कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदं निर्माण करण्यात येणार आहेत. त्यांच्या विद्यमान पदांची समकक्ष नियमित पदांशी सांगड घालून वेतन श्रेणी निश्चित केली जाईल. सध्याचं वेतन संरक्षित राहणार असून त्यासोबत महागाई भत्ता आणि प्रवास भत्ताही मिळणार आहे. सध्या मिळणाऱ्या रजांच्या सुविधा मात्र कायम राहतील. मात्र ही पदं एक वेळच्या विशेष बाब म्हणून निर्माण केली जाणार असून त्यावर नवीन भरती होणार नाही. संबंधित कर्मचारी सेवेत असेपर्यंतच ही पदे अस्तित्वात राहणार आहेत. पदोन्नती, एसीपी निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन किंवा अनुकंपा नियुक्तीचा लाभ या कर्मचाऱ्यांना लागू होणार नसल्याचं शासनानं स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 गटांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाला ठाण्यात मोठा धक्का बसलाय. पक्षाचे ठाणे शहर युवा अध्यक्ष वीरू वाघमारे आणि सरचिटणीस हेमंत वाणी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात सामील झालेत. यावेळी शरद पवार यांचे निकटचे सहकारी आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवा अध्यक्ष अभिजित पवारही उपस्थित होते. तसंच यावेळी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचं त्यांनी स्वागत केलं. बुधवारी रात्री झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी वाढदिवसाची भेट असल्याचं सांगत वीरू वाघमारे आणि हेमंत वाणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. वीरू वाघमारे यांनी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान देत नव्हतं, त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थकांसह घरी परतण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व सर्वसमावेशक आहे, तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवा अध्यक्ष अभिजित पवार हे देखील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. यामुळेच त्यांनी शरद पवार गटात पुन्हा सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या राजकीय घडामोडींमुळे ठाण्यातील शरद पवार गटाला मोठं बळ मिळालं असून अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय असं मानलं जात आहे. पक्षात सामील झाल्यानंतर वीरू वाघमारे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत अखेरीस आम्हाला सरकारच्या तावडीतून मुक्ती मिळाली असा आरोप केला. तसंच त्यांनी आरोप केला की सुनेत्रा पवार गटात कार्यकर्त्यांना आदर आणि योग्य सन्मान मिळत नव्हता, ज्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. तर जितेंद्र आव्हाड यांनी हरवलेले पक्ष आपल्या घरट्यात परतले असल्याचं सांगितलं. आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भटकणारे पक्ष अखेरीस आपल्या घरट्यात परत येतात. वीरू वाघमारे आणि हेमंत वाणी हे देखील घरी परतलेत. आव्हाड यांनी असंही सांगितलं की वाघमारे यांच्या परतण्यात त्यांच्या आईने महत्वाची भूमिका बजावली. ते म्हणाले की त्यांच्या आईनेच वीरूंना त्यांच्या जुन्या राजकीय घरी परतण्याची प्रेरणा दिली असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. पुन्हा एकदा स्वगृही परतलेत. ठीक आहे, पक्षी कधीतरी वाट चुकतात, परत घरट्यात परत येतात. कारण का मी कधी कुठल्याही पक्ष कार्यकर्त्याला म्हणजे मी त्याच्या घरातला एक मेंबर असायचो. आता वीरूला जर आणलं असेल तर वीरूला कोणी डोक्याला वगैरे सांगायला नाही गेलं, त्याच्या कानात कोण बोललं नाही, त्याच्या आईनेच त्याला नेलं परत. तिला दररोज वाईट वाटायचं की त्याने आवड साहेबांना सोडलंच कशाला. त्याच्यामुळे प्रत्येकावरती एक मानसिक दबाव होता आणि त्या दबावातनं ते घडलं आणि झालं. आणि दोघही हेमंत वाणी तर माझ्या घरातच असायचा. हे मलाच कळलं नाही मला का सोडून गेले. ठीक है, भूला हुआ बिछड़ा हुआ फिर घर लौट वापस आता है. तो उसे कुठेतरी हिंड तर किती दिवस हिंडल मग घरला त्याची आई म्हणते किती दिवस हिंडल, कुठे जाईल. तुम्ही बोला, तुम्हाला याला बोलायला एक मिनिट. 1 लाखाहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले व्यावहारिक मराठीचे धडे. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडली पाहिजे. ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी 2 प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो, अशी भावनिक शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील 1 लाखाहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यावहारिक मराठीचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले असून उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्ट पूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. मंत्री सरनाईक यांनी मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा असल्याचं सांगितलं. येथे उपजीविका करणाऱ्या प्रत्येकानं मराठीचा सन्मान करावा हा आमचा प्रामाणिक आग्रह आहे. प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचा वापर झाला तर केवळ व्यवहार सुलभ होणार नाही, तर माणसामाणसांमधील आपुलकीचे बंधही अधिक दृढ होतील असं सांगितलं. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिच्या गौरवासाठी राबवण्यात आलेल्या या अभियानाला लाखो अमराठी बांधवांनी सकारात्मक आणि सन्मानपूर्वक प्रतिसाद दिला आहे. मराठी शिकण्याचा त्यांचा हा स्वयंस्फूर्त सहभाग म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी प्रेमाला वाहिलेली खरी आदरांजली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने हे अभियान राज्यभर लोकचळवळीचं स्वरूप धारण करत आहे. मराठी शिकण्याची ही संधी स्वीकारणारा प्रत्येक चालक हा केवळ नियमांचं पालन करणारा नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा संवेदनशील नागरिक ठरत असल्याचंही सरनाईक यांनी नमूद केलं. परिवहन विभागानं सर्व उर्वरित अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना 15 ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करून व्यावहारिक मराठी आत्मसात करण्याचं आवाहन केलं असून मराठीचा सन्मान, प्रवाशांशी आत्मीय संवाद आणि महाराष्ट्राशी भावनिक नाते या त्रिसूत्रीवर हे अभियान अधिक व्यापकपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केलाय.